विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये रविवारी रात्री जोरदार पाऊस पडल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर, गोंदिया आणि भंडारा परिसरात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. यामुळे रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. परिणामी विदर्भातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. प्राथमिक माहितीनुसार नागपूर शहरात रविवारी मध्यरात्री जोरदार पाऊस झाला. यावेळी जोरदार वारेही वाहत होते. त्यामुळे काही भागामध्ये झाडं उन्मळून पडली, तर नागपूरच्या मनीष नगर परिसरातील अंडरपासमध्ये गुडघाभर पाणी साचले. त्यामुळे वाहन चालकांना याच पाण्यातून मार्ग काढावा लागला. तर दुसरीकडे भंडाऱ्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. भंडाऱ्यात पहाटे 5 वाजतापासून विजांच्या कडकडाटात आणि वादळी वाऱ्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे कापणीला आलेलं चना, तूर, मूग, उडीद यासह कडधान्य आणि फुलोऱ्यावर आलेल्या भाजीपाला पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. तर उन्हाळी भात पिकाला हा पाऊस लाभदायक ठरणार आहे. हवामान विभागाने 23 आणि 24 फेब्रुवारी या 2 दिवसात विजेच्या कडकडाटात आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गोंदियात सोमवारी सकाळपासून अवकाळी पावसाच्या सरी बरसायला सुरुवात झाली आहे. विजांच्या कडकडाटासह काही भागात हलक्या तर काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव, देवरी, सालेकसा तालुक्यात जिल्ह्यातील अनेक भागामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. रब्बी हंगामातील धान पिकाला पावसामुळे फायदा होऊ शकतो, तर बागायतदार शेतीसह कडधान्य पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी अवकाळी पाऊस झाला होता. रत्नागिरीच्या काही भागात जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे येथील आंबा उत्पादकांची चिंता वाढली आहे. सध्या आंब्याच्या झाडांना मोहर आला आहे. काही ठिकाणी झाडांना फळही लागली आहे. मात्र कालचा सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे मोहर आणि ही फळं गळून पडली आहे. त्यामुळे कोकणातील आंब्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसापासून वाढलेल्या उकाड्यानंतर लातूर शहर व परिसरात दिलासा देणारा पाऊस पडत आहे. मध्यरात्री सुमारे 3 वाजता शहरातील काही भागात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर सकाळी 6 ते 7 च्या सुमारास राजीव गांधी चौक, उद्योग भवन, गरुड चौक या परिसरात पावसाने जोरदार बॅटिंग केली. मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत शहराच्या विविध भागात वेगवेगळ्या वेळेला पावसाच्या सरी कोसळल्याने काही काळासाठी रस्त्यावर पाणी साचले. मात्र या जोरदार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.